संस्कार. मन म्हणजे विचारांचा एक समूह आहे. मनुष्य हा विचार करू शकणारा प्राणी आहे. विचार करण्याच्या सवयीतूनच जगाच्या पाठीवर असंख्य आविष्कार साकारले जातात. सगळ्यात महत्त्वाचे असतात ते संस्कार, प्रोग्रॅमिंग. जर तुम्ही लक्षात घेतलं की माणूस यशस्वी होतो किंवा अपयशी होतो, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची कुठली गोष्ट कारणीभूत असते, त्याच्यावर झालेले संस्कार. चांगल्या संस्कारांच्या माध्यमातून एक चांगल्या जीवनाला आरंभ होत असतो. गर्भात असताना सुद्धा एका विशिष्ट कालावधीनंतर त्या घडणाऱ्या बालकाला संस्कारित मन लाभलेलं असतं. आई ज्याप्रमाणे वावरत असते किंवा गोष्टी बघत असते, त्या प्रत्येक गोष्टी त्याच्या मनावर दिव्य मनाच्या माध्यमातून परिणाम साधत असते. साधारणतः 12 ते 16 वर्षापर्यंत आयुष्यात काय बनायचे अथवा बनायचे नाही हे ठरवले जाते. पुढील 4-5 वर्षात स्वभाव, विचारसरणी व समजुती इतक्या पक्क्या होतात की नवीन गोष्टींचा स्वीकार फारच कमी होतो. संस्कारांची विशेष काळजी प्रत्येक व्यक्तीनं घेतली पाहिजे. आपल्या मुलांवर होणारे संस्कार, स्वतःवर होणारे संस्कार, आपल्या कार्यपद्धतीवर होणारे संस्कार, आपल्या कामावरच्या लोकांवर होणारे संस्कार आणि जनसामान्यांवर होणारे संस्कार हे आपल्या लेखणीच्या माध्यमातून, विचारांच्या माध्यमातून, आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून सतत घडत असतात. आणि कुठेतरी हा विश्वासाचा जो भाग आहे आणि संस्काराचं मिश्रण जे आहे ते या जगाला आणि इथल्या घडामोडींना आकारबद्ध करण्यास कारणीभूत असते.